नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार आणि एकंदरीतच शेतकरी मित्रांनो कांद्याला 1500 ऐवजी 3000 रुपये दर द्यावा असं एकंदरीतच कोणी म्हटलं आहे आणि काय सध्याची परिस्थिती, काय सध्याची अपडेट आहे, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. कांद्याला 1500 ऐवजी 3000 रुपयाचा दर द्यावा, हर्षवर्धन सपकाळ. दिल्ली येथे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यासाठी महाराष्ट्राचे मंत्र्यांची शिष्टमंडळ गेले, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. सरकारने प्रति क्विंटल 1500 रुपयाच्या दराच्या कांदा खरेदी करण्याऐवजी 3000 रुपये द्यावा असे नाफेडमार्फत संपूर्ण कांदा खरेदी करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की 2014 मध्ये नाशिक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादनात 2400 रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता केवळ 1500 रुपये भाषा करून शेतकऱ्यांना फसवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांना मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG गॅसच्या दरवाढीचे निर्माण झालेली टंचाई ही केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाची परिणती आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच देशावर इंधन संकट ओढवले असून त्याची मोठी किंमत सामान्य जनतेला मोजावी लागत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. सपकाळ म्हणाले की 2014 पासून मोदी सरकारच्या काळात इंधन दर सातत्याने वाढत गेले. सरकारी तेल कंपन्या तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना याचा मोठा फायदा झाला. इंधनासाठी राखीव निधी उभारण्याऐवजी कंपन्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच आज इंधन आणि गॅस टंचाईचा फटका हॉटेल व्यवसाय, छोटे उद्योग, वाहतूक क्षेत्र, इतर घरगुती वापरालाही बसत आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.